नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, वर्ष सरलं, नवीन वर्ष सुरू झालं, पण फुकट्यांच्या आयुष्यात काहीच बदल झालेले दिसत नाही आहेत। तेच आपलं सकाळी उठा, ब्रश करण्या अगोदर हातात कॅमेरा घ्या, असंच पारोशा अंगाने सगळं शूट करा। एडिट करायचं, ट्रिम करायचं हा काही प्रकार त्यांना माहितीच नाही। ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं आणि अपलोड करून त्याच्यावरती डॉलर्स छापायचे। त्यात काही लोक तर ससुल्यासारखे निर्लज्ज आहेत। स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी म्हणून कोकणचं नाव पुढे करतात आणि कोकण करून हिंडतात गावभर। कोकणवरती डॉलर्स छापतात, पण ज्या कोकणाचं नाव वापरून एवढी भरभराट झाली आहे त्याच कोकणाला आपण काहीतरी देणं लागतो हे विसरून जातात। फुकटच्या वनभोजनात सहभागी व्हायचं, फुकटची टिकली लावण्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं, फुकटचं लग्नामध्ये सहभागी व्हायचं, फुकटच्या 5 परतावनामध्ये सहभागी व्हायचं। तेही एकटं नाही तर फॅमिलीला घेऊन मस्त खादडून यायचं आणि त्याच्यावरती पण डॉलर्स छापायचे। कोणाची परमिशन घ्यायची असते असला काही प्रकार या लोकांना माहितीच नाही। रस्त्यावरती फिरताना पण कोणाच्या कळत न कळतपणे हे लोक व्हिडिओ काढत असतात। अरे, कधीतरी दुसऱ्याची प्रायव्हसीचा पण विचार करा जरा। आपण एका समाजामध्ये वावरतो तेव्हा नेहमी स्वतःचाच विचार करून नाही चालत। आता मागे त्या चिपळूण फ्लड मध्ये पण लोकांकडून गोळा केले होते पैसे, त्याचा तर काही अतापताच नाही कोणाला। खरंच आता ते पैसे पोचले का गरजूंकडे की असेच या चांडाळ चकोडीने मजा मारली काय माहिती। त्या फ्लड नंतर एकेकाचं नशीब असं काय चमकलंय ना मंडळी की काय विचारूच नका। ही गोष्ट कधी तुम्ही ऑब्झर्व केली आहे का? तसं तर खूप लोकांनी ससुल्याला त्या चिपळूण फ्लड बद्दल विचारलं होतं, पण ज्यांनी विचारलं त्यांना या ससुल्याने ब्लॉक करून टाकलं होतं। ह्या खादाड बोक्याला ना फक्त ह्याचं कौतुक करणारी लोक हवी असतात। जे लोक याला प्रश्न विचारतात त्यांना सरळ ब्लॉक करून टाकतो। आता त्या बिचाऱ्या आईला गावावरून हा घेऊन आलाय तर तिला आराम करायला द्यायचा ना, तर नाही। 2 जण उनाडगं जोडपं मस्तपैकी दोन्ही मुलांची जबाबदारी टाकतात त्या आजीवरती आणि मस्त गाव हिंडत असतात। त्या बिचारीचा किती वापर करून घेतायत बघा पैशासाठी। एखादा विचार करेल की ती आई बिचारी गावी असते, तिकडे ती कामच करत असते, एकटी राहते, त्यामुळे मग कशाला ना तिला त्रास द्यायचा उगाच। मुंबईला आल्यावरती तरी तिला आराम करू देत, पण नाही, ससुल्या बायकोला आराम देतोय फक्त। गावी गेला की पण तिच्याकडूनच सगळी कामं करून घेतो, तिला जराही मदत करत नाही। आणि मुंबईला असला की ससुलीच्या मागे पुढे असतो, तिला चिरून काय देईल भाज्या नि परतून काय देईल। किती निर्लज्ज माणूस आहे ना हा। त्या आईचा पण नुसता कॉन्टेंट साठी म्हणूनच वापर करतोय हा ससुल्या। आता आईला कामाला लावलं आणि 2 दिवस उन्हाडक्या ढोरासारखे गेले होते फ्लॅट बघायला आणि फर्निचर बघायला, मुलांना आजीच्या भरोशावरती सोडून। त्यानंतर मग आजीकडून रेसिपी पण बनवून घेतली। त्या साबजी आणि मंदिताचं चला घर समुद्रकिनारी आहे म्हणून ते लोक सकाळ संध्याकाळ रोज नॉनव्हेज वरती तुटून पडलेले असतात। पण ह्या खादाड बोक्याचा काय सीन आहे हो मंडळी। ह्याला तर सणवार पण नाही की काहीच नाही। रोज आपलं कधी फिश वरती तुटून पडतो, कधी चिकन वरती तुटून पडतो, तर कधी मटन वर तुटून पडतो। नाही काय मिळालं तर सुकट वरती पण तुटून पडतो। एक दिवस व्हेज खायला बोला की लगेच याच्या जीवावरती येतं। त्या चिकनला 100 वेळा दाखवून पण तेच परत दाखवतोय। अहो नवी मुंबईकरांनो, हा खादाड माणूस कुठे दिसला ना तर प्लीज याचा फोन घ्या हातातून आणि यूट्यूब चॅनल डिलीट करा हो प्लीज। तसं पण ना काही यूज नाही आहे याच्या चॅनलचा। इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या नावाखाली काही फालतूपणा सुरू आहे याचा। आपला आलेला दिवस कसा तरी ढकलायचा एवढंच या ससुल्याला माहिती आहे। आणि मंथएंडला कसं लोकांना टार्गेट असतं, तसं ह्या ससुल्याला डॉलर्स कमवण्याचं टार्गेट असते वाटते। लगेच बॅग उचलतो आणि फिरायला निघतो। मला पण चांगलंच माहिती आहे ह्याचे घरातले ते रटाय व्हिडिओ बघायला कोणालाही आवडत नाही। काहीही करून ह्याचा तो न खपणारा कांदे बटाटे मसाला विकण्यासाठी म्हणून सध्या ससुल्याचा आटापिटा चाललाय। काय आहे ना, कोणीच तो मसाला विकत घ्यायला बघत नाही आहे आणि अतिउत्साहामध्ये याने वेबसाईट वगैरे काढली आहे। त्यामुळे कधी चिकन मध्ये, कधी माशाच्या सारात, कधी भाजीमध्ये तो मसाला टाकतोय आणि 5 रेसिपी बनवून दाखवतोय। चुकीचाही चव नसेल त्या रेसिपीला ज्या दाखवतोय त्याला। पाणी तर एवढं टाकून ठेवते ती ससुली की काय विचारूच नका। आणि मिठाचं प्रमाण पण अधिकच असते। एवढं मिळमिळीत जेवण असून पण ससुला स्वतःच्या मसाल्याचं फुकटचं कौतुक करत बसतो।
आणि मंडळी, उगाचा तर्री येते ते दाखवतो त्याच्यावरती भुलून जाऊ नका. कोणताही मसाला तुम्ही यूज केला ना तर तशीच तर्री येते. जर खरंच लोक याचा मसाला आवडीने घेत असते ना तर याला एवढा आटापिटा करायची गरजच पडली नसती. पण उठसूट सकाळ संध्याकाळ नुसतं त्या मसाल्याचंच कौतुक करत असतो. यार, त्या बटाट्यावरती प्लीज कोणीतरी दया करा. आता कशातही बटाटाच टाकत बसतात. नो डाऊट चांगला लागत असेल, पण थोडं तरी त्याला त्याचं महत्व द्या हो. काही मिळालं नाही की आपला बटाटा टाकला. ससूला बोलतो, बॅचलर्स आमचे व्हिडिओ बघतात, त्यांना आमचा व्हिडिओ बघून खूप हेल्प होते. दुबईवरून पण लोक आमचे व्हिडिओ बघतात. अरे ससूल्या, किती खोटं बोलशील रे. दुबईवरून तुझे व्हिडिओ कोण बघते ना ते मला चांगलंच माहिती आहे रे. अहो मंडळी, मागे ती ससूलीची मैत्रीण दाखवली होती बघा या लोकांनी. तिचा नवरा दुबईला असतो, तो यांचे व्हिडिओ बघतो आणि त्याचंच गुणगान हा ससूला गातो इथे. आणि कोण आहे रे जो बॅचलर याचा व्हिडिओ बघून जेवण शिकतोय? याने दाखवलेल्या रेसिपी बघून घरी बनवाल ना तर नक्कीच तुमचं पोट बिघडेल. कोकणावरती पुष्कळ डॉलर्स छापून झाले. आता ससूल्याचं कोकणवरून मन भरलेलं दिसतंय. म्हणून आता काय बोलतो तर मी महाराष्ट्रातले इतर भाग पण फिरायचा विचार करतोय. म्हणजे हा माणूस युट्यूब बंद होईपर्यंत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. त्या जत्रेमध्ये गेला होता ससूला बायको आणि मुलांना घेऊन. तिकडेही पाहिलं ना 30 रुपयाचं तिकीट घ्यायला कसा रडून दाखवत होता. म्हणजे शी यार, किती चिकटेपणा करायचा ना एखाद्यानी. साधे 30 रुपये याला खर्च करायला होत नव्हते का? कमीत कमी त्या तिकीटची प्राइस 10 वेळा तरी याने सांगितली असेल की 30 रुपये होती. तरी नशीब मुलांना फ्री होता म्हणून तेवढा तरी गप्प बसला, नाहीतर 1000 वेळा तरी बोलून दाखवला असता. गंमत माहिती आहे काय मंडळी तुम्हाला? लोक त्या व्हिडिओ खाली कॉमेंट करतायत की ससूली प्रेग्नेंट आहे म्हणून. मला तर आता असा डाऊट जातोय की गेल्या वर्षी जो प्रेग्नन्सी प्रँक सुरू होता ना तो या ससूल्याने आता तर नाही ना मनावरती घेतला. कारण ह्याला पण माहिती आहे ह्याचा कॉन्टेंट आता संपल्यातच जमा आहे. काही केल्या याचा चॅनल ग्रो होत नाही आहे. आणि लोकांनी गेल्या वर्षी प्रेग्नन्सी या टॉपिक वरती लाखो छापले आहेत. ते बघून ह्याला पण हाव सुटली असेल म्हणून करतील पण हे नको ते पराक्रम. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण निदान त्या गोष्टीवरती तरी डॉलर्स कमवू नये एवढंच माझं म्हणणं आहे. हे लोक पैशासाठी एवढे हपापले आहेत ना की स्वतःच्या मुलांना पण सोडत नाही. आणि त्या मुलांना पण यांनी स्वतःसारखंच केलंय. बाप्पाची मूर्ती बघितल्यावरती ती मुलगी नमस्कार करण्याऐवजी फोटो काढण्यासाठी म्हणून तिथे जाऊन उभी राहिली होती. जत्रेमध्ये तिथे चप्पलचा स्टॉल होता आणि ससूला तेच दाखवत होता. आता त्या चप्पल सहज कुठेही मिळतात हो मंडळी. पण ससूला अशी शायनिंग मारतोय जसं की काहीतरी युनिकच गोष्ट दाखवली याने. आणि त्या मुकवासवाल्या स्टॉल मध्ये बघितलं का मंडळी, ती मुलगी सगळ्यात हात घालून उष्टवून परत ठेवत होती. टाइम स्टॅम्प आहे 6 मिनिट 21 सेकंड. नीट बघा, तिने तोंडातून खाऊन परत त्या बॉक्स मध्ये टाकलं होतं. एवढी घाणेरडी फॅमिली ना अख्ख्या युट्यूब वरती शोधून सापडायची नाही. सगळीकडे जाऊन हलकट माणूस किंमत विचारत होता, पण याची दानच झाली नाही काय घ्यायची. भीमाशंकरचे प्रसिद्ध पेढ्याची पण चव घेऊन आला, पण विकत नाही घेऊ शकला. मराठी माणसाला सपोर्ट करण्याचा ढोंग करत होता ससूला. त्यांना मदत तर केली, पण त्याच बदल्यात त्यांचा व्हिडिओ देखील काढला आणि त्याच्यावरती डॉलर्स छापले. त्या पादुडीची मस्तच मजा सुरू होती. सगळी हौस पूर्ण करत होते हे लोक त्याची. आणि त्या खांजूकडे लक्ष देखील देत नव्हते. पाहिलत का त्या मुलीचा कसा चेहरा उदास वाटत होता ते. दोन्ही मुलांमध्ये हे लोक भेदभाव करतायत. आता तिथे एक ताई पुरणपोळी आणि बाजरीची भाकरी बनवत होत्या, पण पौष्टिक नाही घ्यायचं याला. याची लाळ कुठे टपकली तर नूडल्स वरती. त्या स्टॉलवाला जो माणूस होता ना तो एक नाक खाजवत होता आणि एक हात खाजवत होता. अशा लोकांकडून हा घेऊन खात असतो. स्वस्तात काहीतरी निपटवायला बघतो फुकट्या. मागे पण कुठेतरी ते रगडा खायला गेला होता एका गावामध्ये आणि तो माणूस नाकात बोट घालून तसंच याला खायला देत होता. म्हणून मी वेळोवेळी सांगते मंडळी की ह्याचे व्हिडिओ बघून कुठेही जाऊ नका. 5 जणांमध्ये फक्त एकच सँडविच घेतलं होतं या लोकांनी आणि खात बसले होते. त्या कोकणी टिकीलचं नमन बघायला गेले होते. पूर्ण नाटक तर याने याच्या व्लॉग मध्येच दाखवलं. मग लोक कशाला जातील ना अजून तिथे पैसे देऊन बघायला. मार फॅमिली ट्रिप ओरडत होता. पण मला असं वाटलं होतं की सगळे जण जातील, पण त्या अननस सोबत मासोळीला ठेवून हे चौघच गेले महाबलेश्वरला. काय रे देवा, एका परपुरुषाला एका परस्त्री बरोबर घरी ठेवून हे लोक गावभर हिंडतायत. आणि त्यांना का बरं घेऊन गेला नाही? चला त्या दोघांना नाही नेलंय, पण निदान स्वतःच्या आईला तरी हा नेऊच शकत होता ना. ती तर याची फॅमिली मेंबरच आहे. त्या गाडीमध्ये पण लोक पण बघा ना किती मूर्ख आहेत. ह्याच्याकडे दिले होते पैसे कलेक्ट करायला. हा भामट्या 1 नंबरचा बसला होता कलेक्शन करायला. हात चलाकी नसेल केली म्हणजे मिळवलं.
त्या प्रवासामध्ये पण खादाडीत सुरू होती. कुठे ट्रॅव्हल करताना जरा तरी काळजी घ्यावी, पण नाही, उठसूट काही खात बसतात. ससूला बोलतो, तुम्ही या इथे, मेमरीज बनतील तुमच्या. अरे बाबा, बस झालं रे, बस झालं, पुरे झाल्या मेमरीज. महाबलेश्वर ना आता उठसूट कोणी जातं. आता हे सगळे स्पॉट्स ना कॉमन झाले आहेत रे. तू काय फुकटच्या बडाया मारतोयस रे ससुल्या. ससुल्या ससुल्या असा कसा रे मूर्ख तू. असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.